सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री अथवा सोलापूरच्या भाजपाकडून झालेले 5 आमदार यांच्यापैकी कोणालाही काल नागपूर येथील मंत्रिमंडळ शपथविधीच्या वेळेस कोणालाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सध्या नाराज अवस्थेत दिसून येत आहेत। सोलापूरला मागच्या 5 वर्षात एकही मंत्रिपद मिळालं नव्हतं किंवा साधं पालकमंत्रीपदाचं कुणीही आमदार झालेलं नव्हतं। त्यामुळे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचा विशेष करून स्थानिक देण्यात यावा अशी मागणी मागच्या काही दिवसात जोर धरू लागलेली होती। तशी बॅनर देखील काही ठिकाणी सोलापुरात लागलेली होती। स्थानिक पालकमंत्री व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न देखील करण्यात आलेले होते। मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपाकडून पालकमंत्री स्थानिक देण्यात येणार नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री नेमकं कोण होणार हा आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा दत्तामामा भरणे तसेच चंद्रकांत दादा पाटील या दोघांची नावे पुढे येत आहेत। तर आणखीन एक नाव पुढे येत आहे तो म्हणजे सातारा मान खटाव या तालुक्याचे विधानसभाचे आमदार जयकुमार गोरे यांचं। जयकुमार गोरे यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे सोलापूरचे पालकमंत्री पद म्हणून। कारण जयकुमार गोरे हे सातारा येथून 4थ्यांदा आमदार पदावर निवडून आलेले आहेत। 2009 मध्ये सगळ्यात पहिला त्यांनी आमदारकी पद अपक्ष म्हणून जिंकून आलेले होते। खरं पाहता 2007 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते। तेव्हापासून त्यांची राजकारणातील राजकीय कारकीर्द सुरुवात झालेली होती। 2009 नंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा एकदा भाजपाकडून निवडून आले आणि 2022 मध्ये सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत। त्यानंतर 2024 मध्ये म्हणजेच आता परवा झालेल्या विधानसभामध्ये ते पुन्हा एकदा 4थ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यामुळे भाजपाचे आणि विशेष करून फडणवीसांचे निकटवर्तीय जयकुमार गोरे मानले जात आहेत। काल जयकुमार गोरे नागपूरमध्ये पोहोचले असता त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथविधी देण्यात आलेली आहे। शपथ ते घेतलेले आहेत। त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांचं नाव आघाडीवर घेण्यात येत आहे। तसं जर झालं तर पुन्हा एकदा सोलापूरच्या पालकमंत्रीपदी परकाच उमेदवार परकाच आमदार पुढच्या 2.5 वर्षासाठी तरी असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। कारण आपण पाहिलंय की हे मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे ते केवळ 2.5 वर्षासाठी असणार आहे। 2.5 वर्षानंतर पुन्हा नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे तुर्तास तरी सध्या 2.5 वर्षासाठी तरी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हा परका असणार आहे। त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याची अधोगती होणार असल्याचं देखील जाणकारांचं म्हणणं आहे। कारण सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री परका असल्या कारणाने सोलापूर जिल्ह्याला डीपीसीची मीटिंग असो किंवा विविध मीटिंग असो किंवा विविध जे काही घडामोडी घडत असतात, पालकमंत्र्यांना जे सह्याचे अधिकार आहेत, जे टेंडर निघत असतात, त्यासाठी पालकमंत्री स्थानिक जर राहिला तर इथं तात्काळ मीटिंग घेता येतात, डीपीसीच्या बैठकी घेता येतात। मात्र असे जर नसेल आणि पालकमंत्री जर परका असेल तर मात्र बैठका असो किंवा डीपीसीच्या मीटिंग असो ते 2-2, 3-3 महिने पालकमंत्री सोलापूर शहराला येत नाहीत। आपण मागचा जर अनुभव पाहिला तर दत्तामामा भरणे सुद्धा महिन्याला 1.5 महिन्याला एकदा फक्त शुक्रवारचा सोपस्कर पाहून ते सोलापूरला येत होते। इतर जे पालकमंत्री झालेले आहेत ते सुद्धा सोपस्कर आपल्या वेळेनुसार 2-2, 3-3 महिन्याला एकदा सोलापूरला येत होते, बैठका लावत होते। मात्र जर स्थानिक आमदार राहिला पालकमंत्री म्हणून तर या बैठका म्हणा किंवा निधी वितरित म्हणा नाहीतर इतर कामं जे आहेत ते फास्ट होत राहतात, जलद गतीने होत राहतात। तसेच सोलापूरच्या विविध प्रश्नावरती सुद्धा स्थानिक पालकमंत्री असल्यास त्या प्रश्नांवरती काम मार्गी लावण्याचं काम हे स्थानिक पालकमंत्री करू शकतो। त्यामुळे सोलापूरच्या दृष्टिकोनातून पुढील 5 वर्षासाठी स्थानिक आमदारच पालकमंत्री होणं गरजेचं आहे। एकंदरीत पाहता गरजेचं आहे। मात्र तसं जर घडलं नाही तर सोलापूर जिल्ह्याची आणि शहराची अधोगती नक्कीच होणार असल्याने सोलापूरकरांमध्ये सध्या नाराजीचा सूर वर्तवण्यात येत आहे। इथेच थांबतो। तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला आमच्या या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा आणि पाहत राहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर।